नमस्कार मित्र असं म्हटलं जातं की मुलं अगोदर डोळ्याने खातात आणि नंतर तोंडाने. तर आज बनवूया त्यांच्यासाठी अगदी गुलाबजाम सारखे दिसणारे कुरकुरीत चवीला चविष्ट असे ते म्हणजे बटाट्याचे बॉल्स. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, झटपटी बनते. तुम्ही मुलांच्या बर्थडे पार्टीला सुद्धा अशा पद्धतीने त्यांना मुलांना देऊ शकता. मुलं अगदी खुश होतील. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे मी 3 मोठेसे बटाटे घेतले, अगोदर धुवून घेतलेत आणि नंतर याच्या साली काढून घ्यायच्या. साली काढला गेला की पटकन आपण काय करायचं, त्याला घालायचं एका पाण्यामध्ये ठेवायचं. पाण्यामध्ये ठेवल्यानंतर हे एक एक उचलायचं आणि त्याचे आपण फोडी करायच्या. फोडी अगदी मोठ्या मोठ्या केला तरी हरकत नाही, लहान करायची गरज नाही, कारण आपण ह्याला बटाट्याला अगोदरच शिजून घेणार. तुम्ही जेव्हा बटाटे असे पूर्ण टाकून शिजवतात ना, तेव्हा एकाच वेळी बटाटा फुटतो आणि तो बरोबर अगदी एकाच वेळी जास्त शिजतो, एकाच वेळी जास्त शिजत नाही. म्हणून अशाच पद्धतीने शिजवायचे. बटाट्याच्या सगळ्या फोडी करून घेतला, स्वच्छ धुवून घ्यायच्या 2-3 पाण्याने आणि नंतर एका पातेल्यात टाकायच्या आणि हे पातेला उचलायचं, गॅसवरती ठेवायचं आणि त्याला आपण बटाटे शिजून घ्यायचे. बटाटे शिजताना इथे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, 7-8 मिनिटात बटाटे छान शिजले जातात. मीठ वगैरे काही टाकायचं नाहीये. 4-5 मिनिटं झाली की आपण काय करायचं, थोडंसं असं चमच्याने याला मिक्स करायचं असं आणि नंतर अगदी परत आणखीन वेळ द्यायचा आणि एखाद बटाटा उचलायचा, फोकने किंवा चमच्याने वगैरे असं बघायचं की तो दाबला जातोय, म्हणजे आतमध्ये जातोय आपला, म्हणजे तो शिजला गेलाय. मला इथे जेमतेम 8 मिनिटं लागली होती. पटकन आता हे उचलायचं आणि याचं पाणी सगळं या गाळणीने निथळून घ्यायचं. आता निथळल्यानंतर पंख्याखाली जरासं थंड करायचं. नंतर हे थंड केल्यानंतर बटाटे मी याच्यामध्ये घातले आणि आता आपण ह्याला अगदी चांगले दाबून स्मॅश करायचे. मी इथे फोकनी करते, फोकनी मला जमतं, पण जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एखादं पावभाजीच्या स्मॅशरने किंवा हातानेच केलं तरी हरकत नाही आणि अशा पद्धतीने करू शकता. म्हणजे एक एक बटाटा चांगला दाबत दाबत त्याचा गुठळ्या मोडून टाकायच्या. एकही गुठळ्या होता कामा नये, मग त्याचे ते बॉल्स बरोबर बनणार नाही. आता सगळे अगदी व्यवस्थित झालेले आहेत. इथे चवीपुरतं मीठ टाकायचे, पण मीठ इथे बटाट्यामध्ये जास्त होतं म्हणून अगदी कमी प्रमाणात टाका, नाही तर खारट होऊ शकतं. आणि कमी असेल तर हरकत नाही, आपण सॉस बरोबर खाऊ शकतो. इथेच आता घालायचं आपण थोडंसं लाल तिखट, त्याचा रंग सुरेख दिसेल आणि इथे कॉर्नफ्लॉवर घालायचे. कॉर्नफ्लॉवर जास्त घेतलेत, पण 3 चमचे घालायचे. वाटलं तुम्हाला की एखादी बाइंडिंग होत नाहीये तर एकाच वेळी तुम्ही जास्त कमी जास्त करू शकता. तर इथे अगोदर आपण बघा अशा पद्धतीने स्पॅच्युलाने चांगला अगोदर व्यवस्थित मिक्स केलंय आणि नंतर इथे टाकायचं 1 चमचा तेल. तेल नॉर्मल आहे, कोणतंही गरम वगैरे असं काही नाहीये आणि हाताने चांगला पुन्हा त्याला आपण बाहायचं. एकाच वेळी कधी राहिला गुठळी तर ती याच्यामध्ये मोडत व्यवस्थित त्याला अगदी एकजीव करत अशा पद्धतीने मिश्रण करून घ्यायचं. सगळं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता पटकन बॉल्स बनवायला सुरुवात करायचं. एखादा बॉल असं मिश्रण उचलायचं, पण अगोदर दाबायचं त्याला. असं दाबल्यानंतर त्याला अशा पद्धतीने गोल करून पुन्हा आपण त्याला ठेवायचं. जेव्हा आपण नुसतं तुम्ही असं जेव्हा मिश्रण उचलतात ना आणि असंच गोल करायला तर गोल होते, म्हणून त्याला थोडंसं दाबायचं, म्हणजे ते घट्ट अगदी गोळा त्याचा होतो. आता बघा अशा पद्धतीने सगळे आपण असे बॉल्स रेडी करायचे. सगळे बॉल्स रेडी झालेले आहेत आणि त्या अगोदरच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल मात्र गरम करताना अगदी धूर येईपर्यंत अगदी गरम करायचं नाही. ज्या पद्धतीने रोज आपण पुऱ्या वगैरे करतो त्याच पद्धतीने आपण गरम करायचं आणि एक एक बॉल जितके मावेल आपल्या कढईमध्ये सोडायचे. काही होणार नाहीये, तुटणार वगैरे काही नाही. सोडल्यानंतर त्याला 1-2 मिनिटं किंवा 3 मिनिटं 4 अशी द्यायची. नंतर त्याला पुन्हा चमच्याने करायचं, पुन्हा 2 मिनिटं थांबायचं, पुन्हा त्याला चमच्याने करायचं आणि अशा केल्यानंतर 5 मिनिटानंतर त्याला अगदी आपण पुन्हा नंतर झाऱ्याने करून पूर्णपणे फिरवायचं. आपण असं का फिरवतो माहितीये का, त्यामुळे एकसारखे बॉल्स आपले व्यवस्थित रंग येतो आणि एकसारखे भाजले येतात. गॅस मात्र अगदी स्लोवरतीच करायचं आणि बघा छान असे आपले बॉल्स रेडी झाले. तुम्हाला दिसतच असेल की रंग किती सुरेख आलाय आणि छान असे तळले सुद्धा गेले. पटकन उचलूया आणि टिश्यू पेपरवरती घालूया, म्हणजे तेलकट असल्यामुळे टिश्यू पेपरवरती घालायचे. अशा पद्धतीने सगळे अगदी बॉल्स रेडी केलेत. आता हे घालतानाच तुम्हाला कळत असेल की ते किती सुरेख दिसतात, अगदी गुलाबजाम सारखे दिसतात आणि कुठे एकही बटाटा वगैरे काही बाहेर निघालेलं नाही, अगदी व्यवस्थित तळले गेलेत. बघा तुम्हाला पूर्णही दाखवते किती छान झालेले आहेत. आता हे सगळे बॉल्स आपले रेडी झालेत. पटकन खाण्यासाठी मुलांना रेडी करूया. एखाद्या प्लेटमध्ये घालायचे, सॉस ठेवायचं. सॉस बरोबर सुद्धा मुलं अगदी आवडीने खातील. मुलं तितका वेळ देणारच नाही तुम्हाला, ते तळता तळताच खायला सुरुवात करतील. तोडतानाच कळत असेल बघा, आतमध्ये मिश्रण सुद्धा अगदी व्यवस्थित तळलं जातंय, म्हणजे भाजलं जातं.
आणि अगदी कुरकुरीत सुद्धा होतात. तुम्ही दोन्ही बॉल्स एक दुसऱ्यावर जर घासलेत ना तर तुम्हाला कळेल की किती कुरकुरीत झालेत. हातात घेतात सुद्धा कळतात. तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये. पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.